स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला तिसरा दिवस. सगळ्यांनी कॅमेरा चालू करून बसायचा आहे. आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण काय करायचं आहे, मंगलाचरण म्हणायचं आहे. तर सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. सगळ्यांनी कॅमेरे चालू करायचे आणि ताठ बसायचं. डोळे मिटलेले आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. मन शांत 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 होत आहे, प्रसन्न होत आहे. दिवसभरातला सर्व थकवा, सर्व नैराश्य, डिप्रेशन दूर 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 होत आहे. दूर 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 होत आहे. हे पवित्र शास्त्र शिकण्याची संधी ज्यांनी आपल्याला प्रदान केली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, धन्यवाद व्यक्त करायचे. मी माझा आभारी आहे. मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे आणि माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढतच चाललेला आहे. जीवनामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. या शास्त्राच्या माध्यमातून सुखी, समाधानी, आनंदी होत आहे. आणि इमेजिन करायचे की माझ्यामुळे सर्व लोक सुखी, समाधानी आणि आनंदी होत आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. आकार, उकार आणि मकार हा स्पष्टपणे ऐकू येईल या पद्धतीने म्हणायचं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचेत. सावकाश डोळे उघडायचेत. हात जोडलेले आहेत आणि मी जी पुढची प्रार्थना सांगतो ती म्हणायची आहे. भृगुर अत्री वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्ष पुरंदरः ब्रह्मः कुमारो नन्दीशो शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति अष्टादशेति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टं च
यन्मनवे मत्स्यरूपिणा वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्यया आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभेन्नरः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः। प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। मित्रांनो, जोरदार हातावर हात घासायचे आणि ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायची. ग्रेट. सो मित्रांनो, काल आपण या पृथ्वीला मेदिनी हे नाव कसं पडलं इथपर्यंत आलो होतो. म्हणजे वास्तुशास्त्र, आपल्या भारतीय वास्तुशास्त्राचा नव्हे मित्रांनो, जगाच्या वास्तुशास्त्राचा जो मूलभूत सिद्धांत आहे, जो मूलभूत घटक आहे, तो घटक हा आपल्या या मेदिनीवरती अवलंबून आहे. आणि म्हणून या मेदिनीचा अभ्यास, कशाचा? मेदिनीचा अभ्यास म्हणजेच वास्तुशास्त्राचा खरा अभ्यास होय. मग वास्तुशास्त्र म्हणजे काय, की त्याच्या हे पुढे आपण ओघाओघाने पाहणारच आहोत. जसं आपण पृथ्वी म्हणतो, तर हे पृथ्वी नाव कधी पडलं हे देखील आपण पुढे पुढे जाऊन पाहणार आहोत. मग ह्या पृथ्वीला अजून काहीतरी नाव पडलंय, तेही आपण पुढे पाहणार आहोत. म्हणजे पृथ्वीचा वास्तुशास्त्राचा क्रमाक्रमाने विकास कसा होत गेला, वास्तुशास्त्र मूलतः आलं कुठून, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विस्तृत शिकायच्या आहेत. इथे शॉर्टकट कुणाला शिकायचं आहे का, असं कुणी आहे का की ज्याला शॉर्टकट शिकायचं असं कुणी आहे का? असेल तर YM टाईप करा. ओके. नसेल तर NM टाईप करा. ओके. यस. तर मित्रांनो, मोदक खाऊन झाला असेल तर अभ्यास करूया का थोडा? ओके. ग्रेट. तर मित्रांनो, असो, आपली लाडकी विद्यार्थिनी आहे. ओके. ग्रेट. समजलं, कोणाला बोलायचं होतं, पाहिजे होतं त्याला ते समजलेलं आहे. तर ग्रेट मित्रांनो, आपल्याला विस्तृत अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता हे जे वास्तुशास्त्र आहे, ह्या वास्तुशास्त्राचा मूलतः उगमस्थान काय आहे? तर लक्षात ठेवा, काल आपण पाहिलं की विष्णुदेवाने, भगवान महाविष्णूंनी मधु आणि कैटभाचा वध केला आणि तेव्हापासून आपल्या पृथ्वीला मेदिनी नाव हे प्राप्त झालं. आता मित्रांनो, मग ब्रह्मदेवाला श्री महाविष्णूंनी वेद दिले. काय दिले? 4 वेद दिले. आणि 4 वेदाच्या अनुषंगाने त्या सृष्टीची निर्मिती करायला सांगितली. काय करायला सांगितली? सृष्टीची निर्मिती करायला सांगितली. मग सृष्टीची निर्मिती करत असताना ब्रह्मदेवाने आपल्या मनसामर्थ्याने पहिली संतती निर्माण केली. ती पहिली संतती जी होती, सनकादिक मुनी होते. सनकादिक मुनी. आणि मित्रांनो, जेव्हा हे जन्माला आले, जन्माला आल्या आल्याच ते तपश्चर्येला निघून गेले. ब्रह्मदेव म्हणाले, हे काय झालं? अरे, मी सृष्टी वाढवण्यासाठी ह्यांना निर्माण केलं आणि हे तर साधनेला निघून गेले. मित्रांनो, हा पॉइंट लक्षात ठेवा, हा पुढे आपल्याला उपयोगाला येणार आहे. दुसरी प्रजा निर्माण केली, ती चित्र विचित्र झाली, म्हणून ब्रह्मदेवाने प्रोडक्शन थांबवलं. तिसरी प्रजा उत्पन्न केली, ती राक्षस आणि देवता उत्पन्न झाले.
त्यांना आपण ऋषी या नावाने देखील ओळखतो. पण तेही काही वैवाहिक जीवनाच्या अनुषंगाने काही योग्य पावलं उचलताना दिसले नाही. मग ब्रह्मदेवाने आपल्या उजव्या भागातून स्त्री आणि डाव्या भागातून, माफ करा, उजव्या भागातून पुरुषाची आणि डाव्या भागातून स्त्रीची उत्पत्ती केली. उजव्या भागातून ज्या पुरुषाची उत्पत्ती केली त्या पुरुषाचं नाव होतं मनु, आणि डाव्या भागातून ज्या स्त्रीची उत्पत्ती केली तिचं नाव होतं अर्तिवैद्य, काय होतं? शतरूपा. लक्षात आलं? तिला दुसऱ्या नावाने श्रद्धा या नावाने देखील ओळखलं जायचं. आणि मित्रांनो, इथे माणूस कोण कोण आहे? हात वरती करा रे. माणूस हँडराईज करा, हँडराईज. जो माणूस आहे मित्रांनो, जो कोणी माणूस आहे तर हा माणूस हा कुणापासून उत्पन्न झालेला आहे? तर ह्या मनु आणि शतरूपेपासून उत्पन्न झालेला आहे. कुणापासून? मनु आणि शतरूपा. मनुपासून उत्पन्न झालेली जी संतती आहे त्याला मनुष्य असं म्हटलं गेलेलं आहे. जसं तुम्हाला माहिती असेल, चला हँडरेज कमी करा, बरं झालं समजलं, वर्गामध्ये 11च माणसं आहेत. ओके. तर मित्रांनो, रामायणामध्ये दशरथाची सून आणि रामाची पत्नी, तिला काय म्हटलं जायचं? सीता. मित्रांनो, सीता हे नाव नंतर न पडलं. तिचं जे नाव होतं त्याआधी जानकी होतं. जानकी म्हणजे जनक राजाची मुलगी, म्हणून ती जानकी. रामाला काय म्हटलं जातं? दाशरथी. राम दोन होऊन गेले, एक परशुराम आणि एक राम. मग रामाची ओळख करून देत असताना आपण दाशरथी राम म्हणतो, म्हणजे दशरथाचा पुत्र. म्हणजे पूर्वी आपल्याकडून आपल्या मूळ पुरुषावरून आपल्याला ओळखण्याची पद्धत होती, परंपरा होती. रामाच्या कुळाला काय म्हटलं जातं? रघुकुल, रघुराजाचं कुल. म्हणून आपण जे मनुष्य आहोत, हे मनुष्य हे नाव कुठून आलं? तर मनुची संतती या अनुषंगाने मनुष्य हे नाव आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बापरे, गुरुजी माहितीच नव्हतं. ओके, ग्रेट. तर मित्रांनो, मग ही संतती उत्पन्न झाली आणि मग ब्रह्मदेवाने संतती उत्पन्न करण्यासाठी, सगळ्यात म्हणजे सृष्टी निर्माण करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय झालं? तर सगळ्यात पहिल्यांदा दोन गोष्टींची उत्पत्ती झाली. कशाची? दोन गोष्टींची उत्पत्ती झाली. कोणती? नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. तीन म्हणजे नाद झाला. आणि नादापासून कदाचित जे संस्कृतचे अभ्यासक आहेत त्यांना माहिती असेल की ही जी आपली शब्दरूपावली आहे, म्हणजे स्वर आहेत, व्यंजन आहेत, हे भगवान महाविष्णू शंकराच्या डमरूपासून उत्पन्न झालेले आहेत. लक्षात आलं? डमरूपासून उत्पन्न झालेले आहेत. आणि या शब्द म्हणजे आपली जी भाषा आहे, मराठी भाषा किंवा ह्या भूतलावरच्या सगळ्या भाषा, ह्या सगळ्या भाषा संस्कृत मधून जन्माला आलेल्या आहेत. आणि संस्कृताची जी उत्पत्ती आहे ती 14 माहेश्वर सूत्रातून झालेली आहे. आणि हे माहेश्वर सूत्र आपण पुढे शिक्षा ग्रंथ पाहणार आहोत. तर या माहेश्वरी म्हणजे हे जे महेश्वर सूत्र आहेत 14, तर याच्यावरती पाणिनीय शिक्षा, पाणिनीय शिक्षेवरती अष्टाध्यायी, निरुक्त, निघंटू, आणि याच्यातून आपली संस्कृत भाषा ही पुढे विकसित झालेली आहे. म्हणून संस्कृत भाषेला आपल्या जन्मस्थान आहे. आणि म्हणून जगातल्या कोणत्याही भाषेला आई नाही आहे.
पण भारतीय सगळ्या भाषांना आई आहे ती संस्कृती आहे. आणि संस्कृतचं उगमस्थान जे आहे हे शिवाच्या डमरूतून उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे काय झालेलं आहे? नाद झालेला आहे. शंकरांनी 14 वेळा डमरू वाजवला आणि त्या डमरूतून जो नाद बाहेर पडला त्याच्यातून भाषा निर्माण झाली. अगदी त्याच पद्धतीने सृष्टी जी उत्पन्न झाली ती ह्या नादातून झालेली आहे. मग हा नाद कोणता आहे? जेव्हा ह्या सृष्टीवरती काहीच नव्हतं तेव्हा एक शून्य होतं. काय होतं? शून्य होतं. आणि शून्यामध्ये मग आवाज कसला? ऐकायचंय का? आवाज कसला? किती जणांना ऐकायचा आहे? मित्रांनो, लहान असताना म्हणजे जे आत्ता अंदाजे 40-45 आहेत त्याने एक गेम खेळला असेल. तो गेम असा असा एक पेला घ्यायचा आणि ह्या पेल्याला आपल्या कानाला लावायचं. कानाला लावल्यानंतर एक विशिष्ट पद्धतीचा आवाज येतो. तो आवाज जो आहे तो ध्वनी आहे. त्याच्यावरती जर आपण विचार केला, अभ्यास केला तर तो 3 गुणांनी युक्त आहे. रज, सत्व, तम. आणि हाच नाद सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस झालेला आहे. हाच नाद समाधीमध्ये आपल्याला येत असतो आणि समाधीतून पुढे आपला प्रवास असतो, ज्याला आत्म्याचा प्रवास असेल. असो, आपण इकडे नको जाऊया. तर मूळ उद्देश असा आहे. सगळ्यात पहिला काय झाला तर नाद झाला. नादातून या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. तो नाद जो होता तो नाद ओंकाराचा होता. मग या ओंकारामधून पहिलं जे अक्षर पडलं, तुम्ही मला सांगा मित्रांनो, जे माझे विद्यार्थी नाही आहेत त्यांनी सांगा. म्हणजे ज्यांनी मला मोफत वर्गाच्या आधी कधीच कुठेच केव्हाच ऐकलं नाही, त्यांनी फक्त सांगा. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जगामध्ये कुणालाही विचारा. हो, जगामध्ये. ओके. अर्थात 1% मिळण्याची शक्यता आहे. अहम ब्रह्मास्मी असं माझं म्हणणं नाही, पण 99% अभ्यासकांना हे माहिती नाही. तर मित्रांनो, इंग्लिशमध्ये पहिलं जे व्यंजन आहे ते कोणतं आहे रे? कोणतं आहे? बर, अनुश्रीजी म्हणतायत ए. बरोबर की नाही? बरं, हे एच का पहिलं व्यंजन आहे? का? माहित नाही गुरुजी. मित्रांनो, संस्कृतमध्ये पहिलं स्वर काय आहे? म्हणजे व्यंजन स्वर आपली जी सुरुवात होते, कुठून सुरुवात होते? अ. अ पासून का सुरुवात होते? कारण जेव्हा या सृष्टीची उत्पत्ती झाली, नाद उत्पन्न झाला, ओंकाराचा नाद. त्या नादामधून जो पहिला शब्द प्रसवला, निर्माण झाला, त्या शब्दाचं पहिलं अक्षर हे अ होतं आणि ते नाव असं होतं अथ. म्हणून आपण अथ श्रीराम रक्षा स्तोत्रम, अथ ऋग्वेद संहिता अप्रारंभ, अथ शिक्षाम प्रवक्ष्यामी. म्हणजे अथ हा जो शब्द आहे हा मंगलवाचक शब्द आहे. म्हणजे ओंकारामधून जो दुसरा शब्द बाहेर पडला हा अथ शब्द आहे. म्हणून या भूतलावरचे सगळ्यात पवित्र मंगल असे जर कोणते शब्द असतील तर तो पहिला ओंकार आहे आणि दुसरा अथ हा शब्द आहे. मित्रांनो, आपल्या वास्तूमध्ये कितीही मोठे दोष असेल, प्रामुख्याने नजर लागणे. आपल्या वास्तूला नजर लागते. आपल्या वास्तूवरती नकारात्मक गोष्टींचा परिणाम होत असतो. एवढंच नव्हे, द्वार दोष देखील असतात. मग कुणी म्हणते गुरुजी माझं ईशान्येलाच दरवाजा आहे. मित्रांनो, तुम्ही फेसबुकवरती जर कधी पाहिलं असेल तर काही व्हिडिओ अशा येतात, जाहिराती अशा येतात जी लोकांना मूर्ख बनवणाऱ्या असतात. माफ करा, मी कधीच कोणावरती टीका करत नाही, परंतु या शास्त्राचा अभ्यासक म्हणून मला दुःख होतं कि आपको पता है हर फ्लोर में 4 फ्लैट होते हैं.
एक का दरवाजा ईश मतलब त्यांचं असं म्हणणं असतं की 4 पैकी एक 100% वाईट असतो, एक 75% चांगला, एक 50% चांगला, आणि एक 25% चांगला, आणि एक 100% चांगला. मग चांगले कोणते? जो ईशान दिशा में दरवाजा हो सबसे उत्तम. मित्रांनो, घाबरून जाऊ नका, माहिती असावं म्हणून सांगतो. वास्तूतला कोणताही प्रॉब्लेम असू दे, त्याच्यावरती उपाय आहे हे आधी लक्षात ठेवा. फक्त सगळ्या गोष्टी मला मर्यादेमुळे एकदम सांगता येणार नाही. ओके. शास्त्राने सगळ्यात पहिलं वाक्य सांगितलेलं आहे, कोणात विशेषत्वेन कोणाद्वारम विवर्जयेत. कोणामधले द्वार हे वर्ज करावेत. गृहकुक्षौ कृतम द्वारम द्रव्य कोश विनाशनम. मानसार या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, गृहकुक्षौ कृतम द्वारम म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये जर द्वार असेल तर आपल्या घरामध्ये द्रव्य कोशाचा विनाश होतो, धन टिकत नाही. मग गुरुजी कोणत्या कोणामध्ये, कोणत्या कुक्षित? तर मित्रांनो, कोणामध्ये द्वार कधीही अशुभच सांगितलेलं आहे, विशेषत्वाने वर्ज करायला ग्रंथकारांनी सांगितलेलं आहे. मग गुरुजी असेल तर उपाय सगळं पाहणार आहोत टप्प्याटप्प्याने. मग अशा पद्धतीचे द्वार दोष असतील, मग गुरुजी दक्षिणेला द्वार महादोष आहे, चालतच नाही. द्वाराच्याच बाबतीत म्हणाल तर मित्रांनो, चारीही दिशेला दरवाजा चालतो आणि अयोग्य ठिकाणी चारीही दिशेला दरवाजा चालत नाही. लक्षात आलं का? आपलं जे द्वार आहे हे कसं योग्य ठिकाणी असं. मग योग्य ठिकाण कधी, आपण ते पुढे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. नाक कुठे असावं? चेहऱ्यावरती असावं. म्हणून गालाच्या इथे लावतो का आपण? काय गरज लावतो का? असेल तर चालेल का? नाही चालणार. मग नाकाची जागा परफेक्ट अशी ठरलेली, भुवयांच्या खाली, ओठांच्या वरती, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये हे नाक असलं पाहिजे. अगदी याच पद्धतीने वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये 32 प्रकारचे दरवाजे सांगितलेले. तुम्हाला आम्हाला एकच माहिती आहे. मग पूर्वेलाही चुकीच्या ठिकाणी दरवाजा चालत नाही आणि दक्षिणेलाही योग्य ठिकाणी दरवाजा चालतो. म्हणजे चारीही दिशांना अयोग्य ठिकाणी दरवाजा चालत नाही आणि चारीही दिशांना योग्य ठिकाणी दरवाजा चालतो. मग जर काही दोष असतील तर शास्त्रामध्ये याच्यावरती अनेक विविध उपाय दिलेले आहेत. पण एक सहज, साधा, सरळ उपाय नाही. नकोय ना तुम्हाला उपाय? पाहिजे? हा, पीपी टाईप करा प्लीज गुरुजी, पीपी. ओके, लगेच मी सांगणार उपाय. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी टाईप करा, ज्यांना पाहिजे त्यांनी. तर हा जो मंगलवाचक शब्द आहे, हा जो मंगलवाचक शब्द आहे, हा मंगलवाचक शब्द, अथ हा शब्द, हा जर आपण घराच्या द्वारावरती जर अथश्री किंवा अथ हा अक्षर जरी लिहिला तरीही द्वार दोष जे आहेत ते कमी व्हायला मदत होते. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही. हा साधा सोपा उपाय जरी केला तरी तुम्हाला रिझल्ट सकारात्मक मिळतील. लाखो रुपये खर्च करणे म्हणजे वास्तुशास्त्र नव्हे हे आधी लक्षात ठेवा. आज उठतोय ते वाटेल ती फीस घेतोय, वाटेल ते रेमेडी करतोय, वाटेल तेवढे पैसे उचलतोय. पैसे उकलण्याचं साधन म्हणजे वास्तुशास्त्र नव्हे. म्हणून हा अथ जो शब्द आहे हा मंगलवाचक शब्द आहे. आणि ह्या अथश्रीने लक्षात घ्या, मग अथश्रीने आपल्या घरातले जे काही नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या दरवाजातून एंटर करते, त्या एंट्रीला म्हणजे ऊर्जेला प्रतिरोध करण्याचं कार्य हे अथ शब्दामध्ये आहे. कारण मित्रांनो, ताकद तुमच्या बोलण्यामध्ये नाही, तुमच्या वाणीतून जे शब्द व्यक्त होतात त्या शब्दांमध्ये ताकद असते. कारण अक्षर हे ऊर्जायुक्त आहेत, लक्षात ठेवा.
कुंकवाने लिहायचं. लक्षात आलं? मग कोणतं कुंकू? परवा मी एका ठिकाणी वास्तू व्हिजिटला गेलो होतो, त्यांनी असा नाम लावला म्हणतो मित्रांनो, 2 दिवस ते कुंकूच मी कपाळाचं धुत होतो. तर रंगाचं कुंकू असता कामा. कुंकू हे हळदीचं असावं. हळदीच्या कुंकवाने जर आपण अथ हा शब्द लिहिला तर द्वार दोष कमी व्हायला मदत होते. मग मित्रांनो, अथ म्हणजे नक्की त्याचा दुसरा अर्थ काय? तर अथ म्हणजे अशी एक सुरुवात ज्या सुरुवातीला अंत नाही, म्हणून भारतीय संस्कृतीला कधीच अंत असणार नाही. किती आले, किती येत आहेत आणि किती येऊन गेले, तरीही त्या जगामधल्या अनेक सभ्यता, अनेक संस्कृती नष्ट पावल्या, झाल्या, संपल्या, लुप्त झाल्या. पण मित्रांनो, माझ्या या भारतीय संस्कृतीला कुणीही नष्ट केलं नाही, करू शकत नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अथश्री हा अक्षर आपल्याला लिहायचा आहे. ओके. मग मित्रांनो, अथ हा शब्द उत्पन्न झाल्यानंतर अथ पासून 4 वेदांची उत्पत्ती झाली. मग तुम्ही म्हणाल विष्णूने तर ब्रह्मदेवाला दिलेच होते. मित्रांनो, 4 वेदांची उत्पत्ती झाली म्हणजे काय झाली? तर ऋषीमुनी साधनेमध्ये बसलेले असताना त्यांना ते वेद दृष्ट झाले, दिसले. म्हणून वेद हे अपौरुषीय आहेत. कोणत्याही पुरुषाने व्यक्त केलेले नाहीत, सांगितलेले नाही आहेत, बोललेले नाही आहेत. ते साधनेमध्ये दिसले आणि जे दिसले ते त्यांनी पाहिले, जे पाहिले ते त्यांनी पाठ केले, जे पाठ केले जशाच्या तशाच आज देखील ती परंपरा आपल्याकडे चालू आहे बाहेरून. तर मित्रांनो, म्हणून वेदांना अपौरुषी असं म्हटलं गेलेलं आहे. अपौरुषी. मग वेद ज्यांना दिसले त्यांना द्रष्टा असं म्हटलेलं आहे. ऋषी ऋषयः मंत्रद्रष्टारहा. ऋषींना मंत्रद्रष्टा असं म्हटलं गेलेलं आहे. मग हे वेद कोणत्या ऋषीमुनींना दिसले? तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वेद हे किती आहेत? तर वेद हे 4 आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मग ऋग्वेदाचं कार्य काय? तर ऋग्वेदामध्ये भगवंताची उपासनापर मंत्र आहेत. म्हणजे भगवंताची उपासना कशी करावी, हे म्हणजे कोणत्या मंत्रांनी करावी, हे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. मग माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र, आपला हा जो ऋग्वेद म्हणजे आपली जी भारतीय संस्कृती आहे, या संस्कृतीने वेद निर्माण म्हणजे वेद आपल्याला दिलेले आहेत. हे वेद का दिलेले आहेत? तर जन्म आणि मृत्यूच्या मध्ये आयुष्य नावाचं घटक आहे. हे आयुष्य सुसह्य होण्यासाठी, जगणं सुलभ होण्यासाठी आणि जीवनाचा जो मार्ग आहे, हा जीवनाचा मार्ग सुलभ आणि उत्तमरित्या, यशस्वीरित्या, सहजरित्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेद अतिशय उपयुक्त ठरतात. मग ऋग्वेदातून भगवंताची उपासनापर मंत्र प्रार्थना करत असताना मित्रांनो, एकादशी, मग आपण भारतीय सगळ्यांचा उपवास असेल. हा गुरुजी, आमचा उपवास आहे, आम्ही अजिबात खात नाही. फक्त गुरुजी साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा पापड, भगर, वरई, रताळे, काकडीचा किस, मग साबुदाण्या काय उपवासाचा डोसा, उपवासाची भाजी, उपवासाची इडली, जास्त काही खात नाही गुरुजी, उपवास आहे आमचा. मित्रांनो, उपवास म्हणजे काय? तर उप म्हणजे देव आणि देवाच्या सानिध्यामध्ये वास करणे म्हणजे उपवास. आणि उपवासातून जी केली जाते ती उपासना असते. उपवासातून जी केली जाते
त्याला उपासना असे म्हणतात. आणि उपासना करत असताना उपासना करता यावी म्हणून आपल्याला उपवास या शब्दाचा मराठी अपभ्रंश जो उपाशी झालेला आहे तो उपाशीपणा करायचा असतो. मग उपाशी का पणा करायचा असतो? तर भगवंताची उपासना करत असताना आपल्याला सुस्ती येऊ नये म्हणून त्या दिवशी लंघन करायचं असतं, म्हणजे अन्न ग्रहण करायचं नसतं. त्यालाच अपभ्रंशाने पुढे जाऊन उपाशी असा शब्द पडला. मग मित्रांनो, भगवंताची उपासना करत असताना भगवंताची उपासना करत असताना आपलं शरीर क्षीण होऊ नये म्हणून अल्पोपहार घ्यायचा आहे. मग काय घ्यायचंय? दूध घ्यायचंय. दुधाने पोट भरत नसेल, शक्य नसेल तर फलाहार घ्यायचा आहे. फलहाराने विशेष मार्गी लागत नसेल तर विशिष्ट पद्धतीची कंदमुलं आणि काही भाजी वर्गामधल्या फळं सांगितलेले आहेत, जसा की भोपळा, लाल भोपळा किंवा रताळे इत्यादी सांगितले. कशासाठी? तर भगवंताची उपासना करत असताना माझ्या शरीर क्षीण होऊ नये आणि उपासनेपासून मी च्युत होऊ नये, लांब जाऊ नये, माझी उपासना बाधित होऊ नये म्हणून. आणि झालीच तर मित्रांनो, त्याच्यासाठी म्हणजे उपासना कोणत्याही किमतीत बाधित नाही झाली म्हणून, झाली नाही पाहिजे म्हणून हे शरीर आजारीच नाही पडलं पाहिजे. काय म्हटलं मी? हे शरीर आजारीच नाही पडलं पाहिजे म्हणून ऋग्वेदाचा उपवेद हा आयुर्वेद सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये आजारी पडल्यानंतर काही करण्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहेतच, पण प्रामुख्याने मित्रांनो हे पाश्चिमात्य विज्ञान कधीच आजारी पडू नये म्हणून काय करायचं हे कुठेच सांगितलेलं नाही. पाश्चिमात्यांच्या कोणत्याच ग्रंथामध्ये, कोणत्याच पुस्तकामध्ये, कोणत्याच त्यांच्या दर्शनांमध्ये आजारी पडूच नाही म्हणून काय करावं हे कुठेही सांगितलेलं नाहीये. पण आपल्या ऋग्वेदाचा जो उपवेद आहे, जो आयुर्वेद आहे, त्या आयुर्वेद ग्रंथामध्ये दिनचर्या सांगितलेली. माणसाने दिवसा राहावं कसं, आयुर्वेदाशिवाय वास्तुशास्त्र कधीही परिपूर्ण होऊ शकत नाही. वास्तुशास्त्रच काय, मानवी जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. मित्रांनो, आयुर्वेदाला आपल्या भारतीय शास्त्रामध्ये कायाकल्प म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे? कायाकल्प. योगशास्त्र जे आहे हे मनोकल्प आहे. योगशास्त्र मनाला परिवर्तित करतं, मनाला सदृढ ठेवतं, मनोबल वाढवतं. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी, आपलं हे जे वास्तुशास्त्र आहे हे भाग्यकल्प आहे. काय आहे? भाग्यकल्प. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र, एक वाक्य लिहून घ्या पॉइंट्स. वास्तुशास्त्र हे भाग्यकल्प आहे. परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, हे लक्षात आलं? आयुर्वेद हा कायाकल्प आहे, योगशास्त्र हे मनोकल्प आहे, तर वास्तुशास्त्र हे भाग्यकल्प आहे. मग माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र, गुरुजींचं एक वाक्य आहे, ज्योतिष शास्त्र भाग्य देखने का शास्त्र है, तो वास्तुशास्त्र भाग्य बदलने का शास्त्र है, परिवर्तन करने का शास्त्र है. आणि त्याच्यामुळे पत्रिकेमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, एखादी जन्मकुंडली आपण जन्माच्या वेळेस, जेव्हा आपण जन्म घेतो, जन्मकुंडली म्हणजे काय, जन्माच्या वेळेस पूर्व क्षितिजावरती जी राशी उदयाला येते त्या राशीस लग्न असे म्हणतात. आणि त्यावेळेस आकाशामध्ये जी ग्रहांची स्थिती असते ती पत्रिकेतून व्यक्त होते, त्याला कुंडली असे म्हणतात. आणि या कुंडलीचं गणिताचं आणि मुहूर्त शास्त्राचं
एकत्रित फल म्हणजे ज्योतिषशास्त्र होय. मग आपल्या जन्माच्या वेळेस आकाशामध्ये ग्रहांची स्थिती जी होती ती स्थिती आपल्याला लॉंग टाइम भेटणार आहे, लाईफ टाइम भेटणार आहे. त्याच्यामध्ये आपण परिवर्तन काही करू शकत नाही. बरोबर ना रत्नबरकी? जे आपल्याला आपल्या पूर्वजन्माने प्राप्त झालेलं आहे ती ग्रहस्थिती पूर्वजन्माच्या कर्माने ते आपल्याला भोगावीच लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप नाही करू शकत. नाही मकरेचा गुरु आहे काय, अरे इच्छा नीचेचा गुरु आहे म्हणून त्याला आपण कर्केमध्ये घालू शकत नाही. लक्षात ठेवा, उत्तम फळ द्या, याच्यामध्ये परिवर्तन आपण काहीच करू शकत. पण माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, वास्तुशास्त्रामध्ये जर एखादी गोष्ट चुकीची असेल, त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती होत असेल, तर त्याला आपण परिवर्तन करू शकतो, बदलू शकतो आणि योग्य पद्धतीची ऊर्जा प्राप्त करून जीवनामध्ये सकारात्मकता आणू शकतो. जीवनामध्ये जे काही उद्दिष्ट आपल्याला हवं असतं ते उद्दिष्ट आपण प्राप्त करून घेऊ शकत असतो. म्हणून वास्तुशास्त्र हे भाग्य परिवर्तन करणे का शास्त्र आहे. लक्षात आलं? तर म्हणून वास्तुशास्त्र जे आहे ना मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये 99% आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या जगण्यासाठी सुसह्य करण्यासाठी आपल्याला एकमेव शास्त्र मदत करतं, ते म्हणजे वास्तुशास्त्र होय. मग जीवनामध्ये लिहून घ्या, एकमेव शास्त्र. मग जीवनामध्ये कोणत्याही समस्या का असेना त्या समस्या जगण्यासाठी सुसह्य बनवणं हे वास्तुशास्त्राचं प्रमुख उद्दिष्ट आहे. लक्षात आलं? म्हणून वास्तुशास्त्राचा अभ्यास हा प्रामुख्याने करणं मानवाच्या हिताचं आहे. कुणाच्या? मानवाच्या हिताचं. आपण जर माणूस नसू तर आपल्यासाठी हे नाही आहे. म्हणजे या भूतलावरती जो कोणी मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकासाठी हे वास्तुशास्त्राची गरज आहे. लक्षात आलं? मानवाच्या कल्याणासाठी हे शास्त्र सांगितलेले आहेत. मग मित्रांनो, आजारी पडल्यानंतर म्हणजे आजारी पडूच नये म्हणून ऋग्वेदाचा उपवेद जो आहे तो आयुर्वेद आपल्यासाठी सांगितलेला आहे. मग आजारी पडल्यानंतर न काय, तर याच्यासाठी देखील आयुर्वेदाचा उपयोग आपल्याला होत असतो. मित्रांनो, आज ॲलोपॅथी औषध विपुल प्रमाणामध्ये आलेले आहेत. ॲलोपॅथी औषधाने कधीच कोणताही रोग कधीच परिपूर्ण बरा होत नाही. ॲलोपॅथी औषधाने जो आजार असतो त्याचं दमन होतं, म्हणजे तो दाबला जातो, तो परत उफळून येण्याची शक्यता असते. रिझल्ट तत्काल आहे पण दमन होतो तो म्हणून रिझल्ट येतो. लक्षात. मित्रांनो लक्षात ठेवा, जे आपल्याला लवकर प्राप्त होतं ते लवकर संपतं. यश देखील सटासट प्राप्त झालं तर अपयश देखील तेवढंच सटासट येतं, हे लक्षात ठेवा. यश करताना जेवढा संघर्ष मोठा असतो, अपयश जेवढं मोठं असतं तेवढंच यश मोठं असतं, हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे यशस्वी होणाऱ्या व्यक्तीलाच जास्त संघर्ष करावा लागतो आणि जो संघर्ष करतो त्याला एक दिवस यश हे त्याच्या पायावरती लोटांगण घालतं, हे लक्षात ठेवा. मग मित्रांनो, म्हणून आयुर्वेदामधले जे उपाय आहेत ते थोडे उशिरा रिझल्ट देतात, 3 महिन्याने रिझल्ट देतात, पण देतात तेव्हा पक्के रिझल्ट देतात. लक्षात ठेवा, मुळातून आजार बरे करतात ते. ताप जर आला, जर तुम्ही बघितलं, एकदा ताप आला, गोळ्या घेतल्या की दुसऱ्या दिवशी येणार नाही याची शाश्वती देता येत नाही, तो येऊ शकतो. पण आयुर्वेदाच्या औषधांनी एकदा आजार बरा झाला की परत होणार नाही याची गॅरंटी देता येते, निश्चित देता येते. आणि म्हणून आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद सांगितलेला आहे. कारण जर आयुर्वेद नसेल तर भगवंताची उपासना आपण व्यवस्थित करू शकणार नाही.
आणि उपासना जर व्यवस्थित करू शकलो नाही तर मानवाचा जन्म ज्या उद्दिष्टासाठी आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी पीडितम कर्मबंधन येही, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी हा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि याच्यासाठी भगवंताची उपासना करता यावी, करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या बाधा उत्पन्न होऊ नये, झाल्यास तर ह्या शरीराचे उपचार करता यावे, म्हणून ऋग्वेदाचा उपवेद हा आयुर्वेद सांगितलेला आहे. मग मित्रांनो, भगवंताची उपासना करत असताना हे जे मानवी मन आहे, तुमची परवानगी असेल तर थोडं पाणी पिऊ का? परवानगी असेल तर पितो. धन्यवाद. मित्रांनो, ऋग्वेदाचा म्हणजे आता दुसरा जो वेद आहे, उपासना करत असताना मानव जो आहे ना, हा मानव चंचल आहे. काय? चंचल आहे, स्थिर होत नाही. मूलतः वेद कालावधीमध्ये आपली जी उपासना पद्धती होती ही निर्गुण उपासना होती. काय होती? निर्गुण उपासना होती. मग निर्गुण उपासना, निर्गुण निराकाराची उपासना होती, निर्गुण निराकार परब्रह्म तत्वाची उपासना होती. पण जशी जशी या मानवाची अधोगती होतच गेली, त्याचा मत्सर वाढत गेला, तसा तसा त्या मानवाच्या बुद्धीची, विचारांची जी शक्ती होती ती क्षीण होत गेली. आणि म्हणून या मानवाला सगुण उपासना करावी लागते, म्हणजे करायला सुरुवात झाली. मग मित्रांनो, तुम्ही मला सांगा, नक्तश्री नावाचा एक मुलगा आहे. ह्या मुलाचं नाक कसं आहे कोण सांगेल मला? जो मला सांगेल त्याला मी 10 लाख रुपये नव्हे 5 कोटी रुपये गिफ्ट देणार. चला, नक्तश्री, नक्त नाही, नक्तश्री नावाचा एक मुलगा आहे. त्याचं नाक कसं आहे? वरती आहे, खाली आहे, आडवय, तिडवय, काळे, तिळे, कसं आहे? नक्त आहे, कसं आहे ना? नाही सांगता येणार गुरुजी. का नाही सांगता येणार? कारण बघितलेलंच नाहीये, माहितीच नाहीये. मग तुम्ही मला सांगा, जर आम्हाला माहितीच नसलं असतं तर आम्ही ह्या एवढ्या 33 कोटी भगवंताचं, या भारतीय संस्कृतीमध्ये एवढ्या देवी देवता सांगितलेल्या आहेत, या देवी देवतांचं स्वरूप सांगूच कसं शकलं असतो? म्हणजे ज्या अर्थाने एकदंतम शूर्पकर्णम गजवक्त्रम चतुर्थकम पाशाम कुशधरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम, एकदंत जो एकदाताचा आहे, शूर्पकर्ण कान हे सुपासारखे आहेत, गजवक्त्र आहे गुरुजी, गज म्हणजे हत्तीसारखं वक्त्र आहे, चतुर्थकम 4 हात आहेत त्याला, एका हातामध्ये पाश धरलेला आहे, एका हातामध्ये अंकुश धरलेला आहे, एक हाताने वरद मुद्रा आहे. असा तो गणपती पाहिल्याशिवाय सांगता येईल का? म्हणजे कुणीतरी पाहिलाय निर्गुणामध्ये, तेव्हा त्याला सगुणामध्ये व्यक्त केलंय हे लक्षात. आणि म्हणून आज आपली तेवढी म्हणजे बावळट सायन्स म्हणतं की नाही, देव कुणी पाहिलाय का? अरे पाहिल्याशिवाय सांगितलं का? लक्षात आलं? म्हणून ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून आमचं मन स्थिर होत नाही, म्हणून आपल्याकडे सगुण उपासना सांगितलेली आहे. आणि सगुण उपासना म्हटली की त्याच्यामध्ये कर्म करणे ही पद्धत आली, आणि कर्म करण्याची, भगवंताची उपासना कर्मक्रिया यजुर्वेद ग्रंथामध्ये सांगितलेली. भगवंताची उपासना कशा पद्धतीने करावी याचे जे सूत्र आहेत, हे सूत्र आपल्याला यजुर्वेद या ग्रंथामध्ये सांगतात. मग माझ्या मित्रांनो, यजुर्वेदाचा जो उपवेद आहे हा कोणता माहिती आहे? धनुर्वेद. कोणता आहे? धनुर्वेद. ऋग्वेदाचे जे ऋषी आहेत, ऋग्वेद या वेदाचे जे ऋषी आहेत,
हे अग्नी ऋषी आहेत. आणि आयुर्वेदाचे जे जनक आहेत, आयुर्वेदाचे जे जनक आहेत, तर धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करायची नाहीये, तर धन्वंतरीची पूजा करायची आहे. आणि हे आयुर्वेदाचे निर्माते हे धन्वंतरी ऋषी आहे. मग यजुर्वेदाचे जे ऋषी आहेत मित्रांनो, ते कोणते? तर ऋषी वायू ऋषी आहेत. यजुर्वेद कोणत्या ऋषींना दिसले? तर वायू ऋषींना दिसले. मग यजुर्वेदाचा जो उपवेद आहे, तो उपवेद कोणता आहे? तर तो आहे धनुर्वेद. आणि धनुर्वेदाचे ग्रंथकर्ता कोण आहेत? तर धनुर्वेदाचे ग्रंथकर्ता ऐकलं तर तुम्हाला अटकच येईल, आश्चर्यच वाटेल. ऐकायचंय? ऐकायचंय का? विश्वामित्र आहेत. कोण आहेत? विश्वामित्र. मग विश्वामित्र म्हणजे काय मित्रांनो? जे विश्वाचे मित्र आहेत, जगाचे मित्र आहेत. आज लक्षात ठेवा, तुमच्या माझ्याकडे एक 5-10 लाख रुपये जरी आले ना, आम्ही लगेच शेजारच्यांची पण दुश्मन होतो. मित्रांनो, शेजारच्यांचं तर दूरच जाऊ द्या, आम्ही भावाचे पण दुश्मन होतो. भावाचं तर लांबच गेलं मित्रांनो, नवरा बायको एकमेकांचे दुश्मन, आई बापाची. पण मित्रांनो, हे जे विश्वामित्र आहेत, हे धनुर्वेदाचे निर्माते आहेत असताना देखील ते विश्वाचे मित्र आहेत. कोणाचे मित्र आहेत? विश्वाचे मित्र आहेत. नसताना जगमित्र आहेत, काही उपयोग नाही, पण असताना जगमित्र होता आला पाहिजे. मग विश्वामित्र कसं व्हायचं? लक्षात आलं का? विश्वामित्र म्हणजे आपल्याकडे असताना देखील आपण जगाचा मित्र कसं व्हायचं, जगाला आपलंसं कसं बनवायचं. सूत्र पाहिजे. किती जणांना सूत्र पाहिजे जगाला आपलं बनवण्याचं? SM टाईप करा, सूत्र मला हवं. SMH. ओके ओके. समृद्धीजी म्हणतायत, उमेश कुलकर्णी, ओके, वसुधाजी, मुकेशजी, पद्माकरजी, ग्रेट. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, रामरक्षा आपण अनेक वर्षापासून म्हणतोय. कौसल्यो दृशो पातु विश्वामित्र प्रियम श्रुती. आई जी असते ना मित्रांनो, आपल्या बालकाचं संरक्षण डोळ्यामध्ये तेल घालून करत असते. मग वात्सल्य दृष्टीने पाहणारी कौसल्या आणि अशा कौसल्याचा पुत्र माझ्या डोळ्याचं संरक्षण कर. विश्वामित्र प्रियम श्रुती. विश्वामित्राला जो प्रिय आहे असा राम माझ्या कानाचं संरक्षण करू. कानाचं का? कारण ते विश्वामित्र आहेत. मग मित्रांनो, जगमित्र व्हायचं असेल, जाऊ दे नको तुम्हाला, काय पालत्या गड्यावर पाणी आहे सांगून काय तुम्ही ऐकणार नाही? ऐकणार आहे का? तर सांगतो मित्रांनो, जगाचं जर तुम्हाला मित्र व्हायचं असेल तर दुसऱ्याच्या कानाला आवडेल असं बोला. काय? दुसऱ्याच्या कानाला आवडेल असं बोला. दुसऱ्याच्या कानाला आवडेल असं बोललो की आपल्याला आवडेल ते ऐकायला येतं. लक्षात आलं? विश्वामित्र म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्याला जीवनामध्ये आपण दुःखी का आहोत? ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं. जर जगमित्र व्हायचं असेल तर मित्रांनो, एक पाऊल तुम्हाला पाठीमागे यावं लागेल. आणि तुमचा 1 नंबरचा जो शत्रू आहे, त्या शत्रूला उद्या तुम्हाला प्रत्येकाला फोन करायचा आहे. लक्षात आलं? आणि त्याच्यातल्या चांगल्या गुणांचं कौतुक करायचंय. मित्रांनो, वाघ जो असतो की नाही, वाघ शिकार करण्यासाठी नेहमी 1 पाऊल पाठीमागे येत असतो. माहितीये का? काय येत असतो? तो घाबरला म्हणून का? त्याला शिकार मोठी करता यावी म्हणून. आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये यशस्वी उडी मारायची असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर मित्रांनो, आपल्याला विश्वामित्र होता आला पाहिजे. म्हणजे जगाचं मित्र होता आलं पाहिजे. आणि जगाचं मित्र होण्यासाठी आपण आपले शत्रू असता कामा नये. मग आपले शत्रू आपण कधी असतो?
ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं. अरे करणारा करून जातो, करणारा विसरून जातो, तिकडे तो आनंदाने राहत असतो आणि मी माझ्या डोक्यामध्ये कचरा भरून आयुष्य जगत असते, शल्य घेऊन जगत असते, दुःख घेऊन जगत असतो. मग मित्रांनो, हे तुम्हाला डोक्यातून आपल्या बाहेर काढायचं आहे. जो कोणी तुमचा एक नंबरचा शत्रू आहे, एक वाक्य लिहून घ्या, आयुष्यामध्ये कधीच कोणीच निरुपयोगी असत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, एखादी स्त्री रस्त्यावरून जात असताना, एखाद्या एकटी स्त्री असेल तर गिधडासारखे डोळे पाहणारे आणि दृष्टी टाकणारे अनेक गिधड रस्त्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पण त्या स्त्री सोबत एक वेडा माणूस जरी असला आणि तो जरी शांततेने चालला असेल, तर मित्रांनो त्या स्त्रीकडे कोणाची पाहण्याची टाप नाही होत, हिंमत नाही. घरामध्ये नवरा दारू पिऊन गटारात लोळणार जरी असला तरीही त्या स्त्रीकडे कोणाची पाहण्याची, वाईट पाहण्याची हिंमत नाही होत. म्हणजे मित्रांनो, नवरा असणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, आयुष्यामध्ये वेडा माणूस देखील उपयोगाचा असतो. लक्षात आलं? मग ज्याला बुद्धी आहे, ज्याला विचार आहे, असा माणूस निश्चित उपयोगाचा असतो. म्हणून आयुष्यामध्ये कधीच कोणाला पूर्ण तोडू नये. लक्षात आलं? म्हणून उद्या तुम्हाला प्रत्येकाला एक टास्क आहे. जो आपला एक नंबरचा शत्रू आहे त्याला फोन करायचं, त्याच्या कलागुणांचं कौतुक करायचं. वेळ प्रसंगी खोटं बोललं तरी, बोलावं लागलं तरी हरकत नाही. काय सांगायचंय त्यावेळेस, अरे तुला आठवते खरं अशी अशी घटना झाली आणि मला तुझ्यातला तो स्पार्क आठवला आणि तुझी आठवण झाली रे, खरंच माझं चुकलं, मला खरंच माफ कर. तुझ्यासारखा मित्र आजपर्यंत मी पाहिला नव्हता. मला प्राऊड फील आहे तू माझा मित्र आहेस याचा. खरंच रे, त्या दिवशी माझे थोडे गैरसमज झाले, पण मला तू मित्र म्हणून जीवनामध्ये हवा आहे. लक्षात आलं? कॉल घेणार नाही तर मेसेज टाका, परत प्रयत्न करा. लक्षात आलं? मित्रांनो, याने तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे. लक्षात ठेवा, याने तुम्ही सगळ्यात मोठे रिलीफ तुम्हाला मिळणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या वर्गामध्ये हे चमत्कार झालेले आहेत. कारण धनुर्वेदाचे जे ग्रंथ करत आहे ते विश्वामित्र आहेत. समोरच्याच्या कानाला आवडेल ते बोलायचंय. लक्षात. आणि ते जर तुम्ही केलं तर तुम्ही विश्वामित्र झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. त्याच्यामुळे समोरच्याचं कौतुक करायचं. आता मित्रांनो, किती विरोधाभास आहे बघा. जे विश्वाचे मित्र आहेत ते कशाचे निर्माते आहेत? धनुर्वेदाचे निर्माते. धनुर्वेद म्हणजे शस्त्र, अस्त्र, ह्या सगळ्या विद्यांचे निर्माते आहेत. आणि तरीही विश्वाचे मित्र आहेत. आज आमच्याकडे एक नोकरी हातामध्ये धड नसती, एक घर धड नसतं, नवरा नसतो धड, बायको नसती धड, धड माणसं नसतात, समजून घेणारे कोणी नसतात, प्रेम करणारं कोणी नसतं, तरी आम्हाला एवढा अहंकार कसला? आणि म्हणून आम्ही दुःखेत. लक्षात ठेवा. लक्षात आलं? मग जर विश्वामित्र व्हायचं असेल तर अहंकार बाजूला ठेवून एक पाऊल आपण पुढे टाकलं की विश्वामित्र आपल्याला होत आहेत. मग किती विरोधाभास आहे मित्रांनो. या धनुर्वेदाचा उपयोग कशासाठी? भगवंताची उपासना करत असताना आम्हाला कुणी त्रास देऊ नये म्हणून. आणि त्रास देणारा असेल तर ही भारतीय संस्कृती षंड नाही आहे हे सांगण्यासाठी यजुर्वेदाचा उपवेद जो आहे तो मित्रांनो धनुर्वेद आहे. कारण माझी भारतीय संस्कृती सांगते अहिंसा परमो धर्म, हा एवढंच आम्हाला शिकवलं जातं ह्या दुष्ट राजकीय लोकांनी, स्वार्थी राजकीय लोकांनी. पण पुढचं वाक्य आम्हाला कधीच सांगितलं नाही. माझी भारतीय संस्कृती कालही षंड नव्हती, आजही षंड नाही आणि उद्याही षंड असणार नाही, हे लक्षात ठेवा. माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये एक गाल पुढे केला की दुसरा गाल कधीही पुढे करायला सांगितलेला नाहीये. हा अहिंसेच्या मार्गावरती चालणारा देश आहे. अरे कुणी उठायचं, काही करायचं, आमच्यावर अत्याचार करायचे आणि आम्ही षंडासारखं बसायचं, ही सांगणारी माझी संस्कृती नाहीये मित्रांनो. कोणीतरी एखाद्याने म्हटलं म्हणून ते सत्य असत नाही.
माझ्या भारतीय संस्कृतीवरती कुणी बावळट उठतो, टीका करतो आणि बावळटासारखं गुडघ्यामध्ये बुद्धी असल्यासारखे आम्ही लाज वाटली पाहिजे असे हिंदू त्यांना होला हो लावतो. दुसऱ्यांच्या याच्यावर एक टीका करून दाखवा बघा. लक्षात ठेवा, अहिंसा परमो धर्म हा जिथे सांगितलेला आहे त्याच्या पुढचंच वाक्य धर्म हिंसा तथैवच आहे. जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येईल तेव्हा तेव्हा धर्मासाठी हिंसा तिथेच करा, हे पुढचं वाक्य आहे. पण हे आम्हाला कुणी कधी सांगितलंच नाही. माझी भारतीय संस्कृती षंडाची नाही हे अजून एकदा लक्षात ठेवा. माझी भारतीय संस्कृती काय सांगते, अग्रतश्चतुरो वेदा पृष्ठतः शरंधनु इदं ब्राह्म्ये इदं क्षात्रम शापादपि शरादपि. अग्रतश्चतुरो वेदा, पुढे ज्ञान आहे, वेद आहेत, पृष्ठतः सशरंधनु, वेळ आली तर शरसंधान देखील करायला पाठीमागे पुढे बघू नये ही सांगणारी माझी संस्कृती आहे. इदं ब्राह्म्ये, शरणागतीने आला, प्रामाणिकपणे आला, समर्पण भावनेने आला तर ज्ञान देऊन पुढे घेऊन जाणारी बुद्धी आहे आमची. वेळ आली तर शापादपि शरादपि, शाप देलई, पाठीमागे पुढे बघणार नाही. आणि तशीच वेळ आली तर शरसंधान करून शत्रूचं मुंडकही भेदायला कमी करणार नाही ही सांगणारी माझी भारतीय संस्कृती आहे. आमची देवधर्माची आध्यात्मिक भूमी आहे म्हणून आम्हाला कुणी षंड समजू नये ही सांगणार हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी कुणी आम्हाला षंड समजू नये, लक्षात ठेवा. विश्वामित्रांनी देखील राम लक्ष्मणाला यज्ञाचा विध्वंस करत असताना राक्षस त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी युद्ध रामाला लक्ष्मणाला बोलवलेले. आणि अशा प्रवृत्ती आज देखील या समाजामध्ये आहेत. आणि आम्ही षंढासारखे शांत बसतोय ना म्हणून त्या फापावत आहेत हे लक्षात ठेवा. आमच्या सणांवरती आम्ही जोक करतो, ईदवरती करून दाखवा. माफ करा, कोणाला मला बोलायचं नाही पण हे सत्य आहे. आज आम्हीच आमच्या म्हणजे सनातन संस्कृतीचे दुश्मन आम्ही झालेलो, दुसरे काय व्हायचे. लक्षात आलं. तर मित्रांनो, भगवंताची उपासना करत असताना षंढासारखे म्हणजे आमच्यावरती कोणी आक्रमण करू नये आणि आक्रमण केलं तर शांत षंढासारखं बसू नये ही सांगण्यासाठी यजुर्वेदाचा उपवेद हा धनुर्वेद सांगितला. तिसरा वेद मित्र, तिसरा वेद जो आहे तो सामवेद सांगितलेला आहे. भगवंताची गेय पद्धतीने स्तुतीपर मंत्र सामवेदामध्ये आहे. सामवेदाचा उपवेद हा गांधर्व वेद आहे. गांधर्व वेद ज्याच्यामध्ये स्वर सांगितलेले, गायन सांगितलेले आहे. आणि या गांधर्व वेदाचे निर्माते कोण आहेत माहितीये? ज्यांना आम्ही कळीचा नारद म्हणून हिनवतो ना, हे महान देवर्षी नारद आपल्या या गांधर्व वेदाचे निर्मातेत, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर कीर्तन कधी ऐकलं असेल, गायन कधी ऐकलं असेल तर नारद मुनींचं अग्रपूजन केलं जातं आणि ते देवर्षी होते हे लक्षात ठेवा. मग मित्रांनो, भर्तृहरींनी नीतिशतकमध्ये अतिशय सुंदर वाक्य सांगितलं. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता. हो हो हो, काय सुंदर श्लोक आहे. काव्यशास्त्र विनोदेन, ज्याच्या जीवनामध्ये आता नुकताच आपण कोरोना कालावधीमधून आपण बाहेर पडतोय. या कालावधीमध्ये मित्रांनो आपल्याला कुणी तारलं? गाण्यांनी तारलं. कुणी तारलं? सिनेमांनी तारलं. टीव्हीनी तारलं. कुणी तारलं? कवितेने तारलं. कुणी तारलं? युट्यूबने तारलं. कुणी तारलं? सोशल मीडियाने तारलं. त्याच्यामध्ये काय होतं? काव्य होतं, गद्य पद्य, बरोबर की नाही, ललित इत्यादी साहित्यच होतं ना. तर काव्य, तर मित्रांनो ज्याच्या जीवनामध्ये काव्य नाही त्याचं जीवन निरस आहे हे लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये काव्य असलं पाहिजे, कविता असली पाहिजे, कारण संगीतामध्ये ही ताकद आहे, लक्षात ठेवा. मेलेला मुर्दा देखील जिवंत संगीताने करता येतो. या अरे मित्रांनो, भर उन्हामध्ये देखील पाऊस पाडण्याची ताकद या संगीतामध्ये.
पाण्याचे दिवे लावण्याची ताकद या संगीतामध्ये लक्षात ठेवा. संगीताची ताकद आहे, काव्याची ताकद आहे. शास्त्र, ज्याच्या जीवनामध्ये शास्त्र नाही त्याचं जीवन पशुतुल्य आहे. कसं आहे? पशुतुल्य सांगितलंय. आणि ज्याच्या जीवनामध्ये काव्य, शास्त्र, विनोद नाही, कितीही मोठा जोक झाला तर चेहऱ्यावरची माशीही हलत नाही, तो जिवंत मुडदा आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जीवनामध्ये विनोद असला पाहिजे, हसणं असलं पाहिजे. ज्या दिवशी तुमच्या जीवनामधलं हसणं संपेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही मरता, प्रत्यक्ष मरायची गरजच लागत नाही. त्याच्यामुळे राजा भर्तृहरींनी नीतिशतकामध्ये काव्य, शास्त्र, विनोदेन कालो गच्छति धीमता, काव्याच्या साह्याने, गायनाच्या साह्याने, शास्त्राच्या साह्याने आणि विनोदाच्या साह्याने आपलं जे हे काल आहे, जीवन काल आहे, गच्छति धीमता, सावकाश, अगदी जसा वाळ्याची झुरूक हळवारपणे निघून जावी, अगदी त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील तर ते जीवन सहजतया हळवारपणे जीवन जगून आपण निश्चित ध्येयापर्यंत कळतही नाही कधी पोहोचतो. जसा गुरुजींचा वर्गाला 1 तास कधी झाला समजत नाही, अगदी त्या पद्धतीने जीवनाचा आपला हलवारपणे आपण तिथे पोहोचतो. आणि याच्यासाठी जीवनामध्ये काव्य, शास्त्र, विनोदेन ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी आल्या कुठून? तर ह्या गोष्टी गांधर्व वेदामधून आल्या. चौथा वेद मित्र, चौथा वेद हा अथर्व वेद सांगितलेला आहे. अथर्व वेदाचे ग्रंथकर्ता जे आहेत, हे ग्रंथकर्ता अंगिरा ऋषी सांगितले. त्यांना अथर्व असं देखील म्हटलं जातं. अथर्व वेदामध्ये नगर रचना म्हणजे मानवी सभ्यता कशा पद्धतीने, जीवन प्रणाली कशा पद्धतीने असली पाहिजे, आचरण कशा पद्धतीने असलं पाहिजे, या गोष्टींबद्दल उल्लेख सापडतो. आता याचा जो उपवेद आहे, हा उपवेद हा स्थापत्य वेद आहे. आणि या स्थापत्य वेदाचे जे निर्माता आहेत ते विश्वकर्मा आहेत, जे विश्वाचे निर्मिती आहेत. या स्थापत्य वेदातच आपलं वास्तुशास्त्र लपलेलं आहे. मग स्थापत्य वेदाचे नगर आणि शिल्प असे 2 प्रमुख भाग आहेत. शिल्प, मग या स्थापत्य वेदाचा एक भाग जो आहे ते म्हणजे आपलं वास्तुशास्त्र होय. लक्षात आलं? मग वास्तुशास्त्र कुणी सांगितलं आणि का सांगितलं? तर मित्रांनो, याचा क्रमाक्रमाने भाग आपण उद्याच्या वर्गामध्ये पाहू, स्टेप बाय स्टेप पाहू. आज इथे भेटलात, उद्या परत इथेच भेटूया. खरं तर मला आज तुम्हाला शिकवायचं होतं, अजून शिकवायचं होतं, पण वेळेच्या मर्यादा आहेत. म्हणून मित्रांनो इथेच थांबतो. आज इथे भेटलात, उद्या याच उत्साहाने, याच एनर्जीने इथेच भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्रीराम समर्थ. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 5ही दिवस जे वर्गाला येतील त्यांना शेवटच्या दिवशी गिफ्ट मिळणार आहे. जे उत्तम कमेंट्स करणार आहेत, खोटी नाही खरी, आवडलं नाही तर बिनधास्त टाका. लक्षात आलं? कारण फक्त एकच लक्षात ठेवा, उद्याचा वर्ग ऐका आणि मग ठरवा. एक लक्षात ठेवा, व्यवसायातला पहिला नियम मला माहिती आहे, आधी आवडीचं द्यायचं असतं आणि मग सवडीचं सांगायचं असतं. मला तुमच्याकडून कोणताही स्वार्थ नाही आहे. उद्या तुम्ही माझ्या वर्गाला नाही आलात तरी मला काही हरकत नाहीये, कारण मला चांगले रत्न घडवायचे, चांगले विद्यार्थी घडवायचे. लक्षात आलं? मला कचरा घडवायचा नाही आहे. म्हणून स्टेप बाय स्टेप संस्कारातून पुढे स्टेप बाय स्टेप अभ्यास करून हा मूळ ज्ञानाचा पाया मजबूत करून त्यांना पक्क्या घराकडे घेऊन जायचंय. आणि याच्यासाठी हा अट्टहास आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पुढे अजून काही गोष्टी पाहू. मित्रांनो, जर तुम्हाला आपले जुने विद्यार्थ्यांचं काही मार्गदर्शन हवं असेल, ओके,
तर आपण जुन्या विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घेऊया. चालेल? चालेल का? तर मित्रांनो, इथे कुणी असतील तर त्यांनी हँड राईज करा. जुने विद्यार्थी कुणी आले असतील तर हँड राईज करा. संतोषी खानोरे आलेले आहेत, आपण त्यांना ऐकूया. संतोष. श्रीराम समर्थ. गुरुजींचा जे आपण सगळ्यांनी 5 दिवसाचा जो मोफत वर्ग तुम्ही जॉईन केलेला आहे, मी पण असाच मोफत वर्ग जॉईन केला होता. मी 17 नंबर बॅचची विद्यार्थिनी आहे त्यांच्या. तर गुरुजींची जी प्रार्थना आहे पहिली, की जी प्रार्थना आहे ती तुम्ही सर्वांनी ऐकलेलीच आहे. ती प्रार्थना मला एवढी भावली ना, की मी ती वहीमध्ये सुद्धा लिहून टाकलेली आहे. आणि ती रोज जेव्हा पण मन थोडंसं होत असेल त्यावेळेस मी ती प्रार्थना म्हणत असते. इतकी सुंदर अशी ती प्रार्थना आहे. हरवले आभाळ ज्यांचे. खरंच आपल्याला जर कोणाचं सारथी होता आलं तर आपण स्वार्थी न होता सारथी होऊया. आणि गुरुजींचा जो संकल्प आहे, गुरुजी एक सनातन धर्माचे अट्टल हिंदुत्व गाजवणारे असे आहेत. त्यांना रत्न घडवायचे आहेत. आणि मीही अशीच तुमच्यासारखी मलाही एका माझ्या गुरुबंधूंनीच मला हा वर्ग करायचा सुचवला होता. पण त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती ना, की आई खूप म्हणजे तिचं ब्रेन हॅमरेज झालं होतं, हार्ट अटॅक. आणि घरातले असे बरेच काही असे म्हणजे तिला अगदी लहान लेकरापेक्षाही जास्त मला तिला सांभाळावं लागायचं. आणि आपल्याही आवाज बंद झाला संतोषीचा. हा बोल. मला पण हा वर्ग करायचा आहे, पण मला घरात किती अडचणी आहेत ना. पण मित्रांनो, मलाही असंच वाटलं होतं की माझी तर खूप इच्छा आहे. माझी म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती की मी वास्तुशास्त्र मला शिकायचं होतं. पण आणि असा योग आला आणि इतके चांगले गुरुजी मला लाभले. आणि त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याजवळ तर काहीच नाहीये, आपण कसं करणार हे. पण मित्रांनो, आमच्या वर्गामध्ये एक अशा ताई आहेत की त्यांचे मिस्टर गेले होते आणि त्या 5व्या दिवशी आणि आजही आमच्या त्या म्हणजे विद्यार्थिनी आज आमच्या वर्गामध्ये त्या आहेत. याचा खूप म्हणजे मला इतकं ते मनाला हे झालं ना, की म्हटलं अरे आपले तर आई अजून आहे आणि आपण लहान मुलांचं म्हणजे आपलंही तिने लहानपणी केलं असेल आणि आज आपण जर तिचं करतोय तर हे काहीच चुकीचं नाहीये. आणि आपण अशाही परिस्थितीत ती काहीतरी शिकलीच असेल ना, तिने घरातलं काम केलेच असतील ना, मग आपण वास्तुशास्त्र का नाही शिकायचं. म्हणून मी खूप अट्टास केला. आणि सगळ्यांना एक अडचण असते की पैशाचं सोंग कोणालाच घेता येत नाही. तर त्यावेळेस म्हणजे माझे दोघंही मुलं चांगल्या याच्यावर आहेत, पण आईच्या आजारपणासाठी खूप पैसा लागला होता. आणि लहान मुलाने नवीन घर घेतलं असल्यामुळे त्याला पण थोडंसं हे होतं. पण म्हणतात ना, जिथं जिद्द आणि परमेश्वरावर विश्वास आणि आपल्या गुरुजींबद्दलची जी हे होती, एक प्रामाणिक सांगते की गुरुजींना जे ऐकलं ना, तर असं वाटलं की अरे आपल्याला खूप छान अशी व्यक्ती मार्गदर्शनासाठी आपल्याला वास्तुशास्त्राच्याला मिळालेली आहे. आपण ज्याची वाट बघत होतो, मग आपण का नाही असं करायचं. तर प्रबळ श्रद्धेच्या याच्यावरती मला तर करायचाच होता, पण कसं करू. पैसा पण नव्हता. पण मित्रांनो, माझा मोठा मुलगा त्याला म्हणजे त्याने ती माझी तळमळ बघितली आणि अरे त्याने मला न सांगताच माझ्या याच्यावरती 5,000 रुपये टाकले. आणि मी हा मोफत वर्गातून पे वर्गाला ऍडमिशन घेतली. आणि बघता बघता सर्व म्हणजे गुरुकृपा जी म्हणतात ना, ती गुरुकृपा मला मिळाली. आणि मी आज 17 नंबर बॅचची विद्यार्थिनी आहे. आणि गुरुजींचं जे ज्ञान आहे ना मित्रांनो, ते खूप अथांग आहे. गुरुजी आपल्याला नुसतं वास्तुशास्त्रच नाही शिकवत, तर आपल्या घरामध्ये कसं राहायचं, समाजात कसं राहायचं, मुलांशी कसं राहायचं, सुनाबाळांशी कसं राहायचं, नवऱ्याशी कसं राहायचं किंवा पत्नीशी कसं राहायचं, हे इतक्या सुंदर पद्धतीचे म्हणजे त्यांची जी वाक्यरचना जी आहे ना,
ती इतकी सुंदर आहे की ती म्हणजे आपलं जीवन घडवण्याची कला आहे. आणि गुरुजी नेहमी म्हणतात की वास्तुशास्त्र हे अनुभूती का श्राद्ध आहे, शास्त्र आहे. म्हणजे ते अनुभवायलाच पाहिजे. आपण बऱ्याच अशा ऍड पाहतो, कोणी युट्यूबवर म्हणजे बरेच काही असे गुरुजी असतात की ते आपल्याला इतक्या मोठमोठे ऍड करून आपल्याला जे सांगत असतात ना, तर ते असं मनाला कधीतरी पटतं, कधीतरी नाही पटत. पण गुरुजींचा जो अभ्यास आहे ना, त्यांना शास्त्र आधार आहे आणि पुस्तकांचा आधार घेऊन गुरुजी आपल्याला ते पटवून सांगत असतात. तर ज्यांना पण कोणाला इच्छा असेल ना, तर त्यांनी खरंच ही जी संधी मिळालेली आहे ना, ही संधीचं तुम्ही सोनं करा, वाया घालवू नका. आणि म्हणजे असं पण असतं की तुझं आहे तुझ्यापाशी, पण जागा चुकलासी. आणि आपल्याला जी जागा दाखवून देणारे आपले जे गुरुजी आहेत, ते खूप खूप छान आहेत. त्यांचे तर मी इतके आभार मानते ना आणि धन्यवाद देते की मला म्हणजे त्या आईच्या याच्यातून पण मी आज वेळ काढून मार्ग मी म्हणजे वर्ग करते आहे. अडचणी येतात, पण अडचणीला तोंड पण कसं द्यायचं हे पण गुरुजींच्या याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं. तर धन्यवाद मित्रांनो. आणि गुरुजी धन्यवाद, खूप खूप येस. धन्यवाद मला तुम्ही मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. श्रीराम समर्थ. खूप छान. ओके. प्रिया सुप्रिया. श्रीराम समर्थ. येतोय आवाज? हो, बोल. पहिलं तर गुरुजींना खूप 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 दंडवत. खूप दिवसातून भेट झाल्यासारखं वाटतंय. मी मी पण अशीच तुमच्यासारखी मोफत वर्ग करत होते. 5 दिवसांचा मोफत वर्ग केला. माझी हिस्ट्री थोडक्यात म्हणजे मी पण सायन्सची स्टुडंट. मी औषध निर्माणशास्त्र शिकलेली आहे. माझ्याकडे डिग्री आहे त्याची. आणि माझे मिस्टर पण पोलीसमध्ये अधिकारी आहेत. तर मी इकडं वळण्याचं कारण म्हणजे थोडंफार तुम्हाला काहीतरी हवं असेल किंवा आयुष्यात काहीतरी अडचणी असतील, तर आपण देवाकडे धावा करतो. आणि आमचे गुरुजी म्हणजे देवापेक्षा कमी नाहीयेत, असं मी त्यांना मानते. म्हणजे माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीयेत. तर आता हे वास्तुशास्त्र का शिकावं? तर आपल्या वास्तूमध्ये आता तुम्ही जर समजा एकाने वास्तुशास्त्रात आता ऍडमिशन घेतलं समजा, सपोज पेड वर्गाला तुम्ही आलात, तर तुमच्या पुढच्या कितीतरी पिढ्यांचा त्याच्यामुळे फायदा होणार आहे. एक तुम्ही आता समजा फी भरली, काही ठराविक फी असेल अमाऊंट, तर गुरुजींच्या ज्ञानापुढे ती फी काहीच नाहीये. एकदम क्षुल्लक फी वाटायला लागते आणि ती खरंच आहे. आणि आम्ही पण हे अनुभवलं होतं. आता तुम्हाला असं वाटेल 5 दिवसांचा कोर्स देतात गुरुजी, 5 दिवस फ्री सांगणार, नंतर ठराविक फी सांगतील आणि भरा म्हणतील हे. गुरुजींना पैशांची कमी नाहीये किंवा गुरुजींना ऍडव्हर्टाईजची पण काही गरज नाहीये. कारण गुरुजींचं ऍडव्हर्टाईज आम्हीच करतो. जे त्यांचे विद्यार्थी शिकून गेलेत ना, तेच करतो. कारण आमच्या बोलण्यात म्हणजे माझ्या तरी घरात स्पेशल मी असं सांगते, गुरुजींशिवाय बोलायला विषय नसतो आता. मी 16 नंबर वास्तुविशारद बॅचची विद्यार्थिनी आणि आता मी वास्तुभूषणसाठी ऍडमिशन घेतलंय गुरुजींकडे. पण गुरुजींचं ज्ञान आणि गुरुजींचे आशीर्वाद मेन म्हणजे ते सगळ्यात मोठे आहेत. तुम्ही फक्त गुरुजींना जॉईन झाला ना, तुम्ही लाईफ टाइम साठी गुरुजी तुमच्या बरोबर आहेत. आणि गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, तुम्ही सुखात नाही मला आठवलं तरी चालेल, पण दुःखात कुणी नसेल तेव्हा मला आठवलं तरी मी तुम्हाला तिथं कधीही साथ द्यायला तयार आहे. आणि त्याचप्रमाणे गुरुजींचा मला खूप जास्त खूप खूप वेळा अनुभव आलेला आहे. त्यामुळे मला जेव्हा आठवण येईल तेव्हा मी गुरुजींना कॉल करत राहते. गुरुजींना मेसेज केला तरी मला रिप्लाय येतो. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावरती खरंच आशीर्वाद आहे गुरुजींचा. आणि खरं तुम्ही म्हणजे तुमच्या आयुष्याचं जर सोनं करायचं असेल, इथून पुढे तुमच्या मुलाबाळांचं चांगलं करायचं असेल किंवा घरामध्ये काही सकारात्मकता आणायची असेल, तर तुम्ही खरंच गुरुजींना जॉईन व्हा. गुरुजी फक्त शिकवतात म्हणजे त्यांना हा कोर्स विकायचा आहे किंवा त्यांना पैसे कमवून खूप मोठं व्हायचंय. बाकीच्या वास्तुशास्त्रांचं कसं असतं की तुम्ही 10 दिवसांचा कोर्स, ठराविक टाइम असतो की बाबा 1 तासाचा लेक्चर घेईन आणि नंतर सोडून देईन. आमचा लेक्चरचा टाइम होता 9:30 ला चालू व्हायचं, 10:30 ला संपायचं. पण असं न करता गुरुजी आमचं लेक्चर 1:30 2-2 वाजेपर्यंत झालेलं आहे. आणि गुरुजींचा जो पहिला 9:30 वाजता जो एनर्जी असते, तीच शेवटपर्यंत एनर्जी राहते गुरुजींची. त्यामुळं कृपया करून ज्यांना कुणाला असं वाटतंय आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावं, आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, आपल्या घरासाठी काहीतरी चांगलं व्हावं, खरंच तुम्ही गुरुजींना जॉईन व्हा. हे वास्तुशास्त्र वगैरे ते वेगळं झालं, पण गुरुजींकडून एवढं मार्गदर्शन छान मिळतं ना, ते तुम्ही आता 5 दिवसात अनुभवत असालच. गुरुजी म्हणजे खूप मोठा ज्ञानाचा सागर आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांनी त्यांना जॉईन व्हा, एवढीच विनंती. धन्यवाद.
धन्यवाद गुरुजी. श्रीराम समर्थ प्रियासू. श्रीराम समर्थ. ओके, ग्रेट. फीज काय आहे? फीजचा विचार करू नका, ते 5व्या दिवशी बघू. ओके, हे तुम्हाला मदतीसाठी आहे. हे काही मार्केटिंगला कुणी